क्वालिटी क्रिकेट लेट्स प्ले. षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅक वरती करण सोडाला आपण पाहतोय आणि स्ट्राईक एंडला प्रवीण कनका, नॉन स्ट्राईक एंडला चिटू पावशे, अर्थातच सागर पावशेला आपण पाहतोय. यावेळीच पूर्णपणे अखंड महाराष्ट्रभराचे तारे सितारे मैदानावरती दाखल आहेत. आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, स्टारकास्ट प्लेयर्स मैदानावरती आहेत. पहिला बॉल नऊचा कॉल आलाय. आपण पाहतोय पहिला बॉल थ्रूच्या स्वरूपात आपल्याला जरूर पाहायला मिळतो. अंपायर्स कॉल आहे. नो बॉल आहे. चेतन सर तिथे आहेत ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत. हे सला पंचांची वाद घातल्यास बघा विनंती असेल पॅनलाइज तुम्हाला केला जाईल. अजून एक जर नो आला थ्रोच्या स्वरूपात तर तो गोलंदाज बॅन केला जाईल. या मॅचमध्ये बॉलिंग टाकण्यासाठी याची नोंद घ्या. नो +1 टोटल 2 धावा मिळतील. पुन्हा एकदा बॉलर सज्ज आहे. सागर यावेळेस आपण पाहतोय करण यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती आहे. सागर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. चिटू पावशी या नावाने सातत्याने ज्याचा गाजावाजा असतो. मॅन फ्रॉम कल्याण नॉन स्ट्राईक एंडला. बॉलर तयार. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. यावेळेस देखील पुन्हा एकदा एक एक धाव इथे मात्र एकवडली जाते. चांगली स्पर्धा आहे. आता मात्र मॅच देखील चांगली होणार आहे. याच्यात मात्र काही शंका नाही आहे. बिग फाट बॅटल पाहायला मिळतोय. दोन्ही दिग्गज संघ टॉप लिडिंग टेबलला. हे दोन्ही संघ सध्याच्या घडीला चर्चेत आहेत आणि हेच दोन्ही संघ आमने सामने फाईट करतात. एका बाजूला आपण पाहतोय मुंबई विद्यापीठातील हा एका बाजूला संघ खेळतोय मुंबईमधील परिसरातील, तर दुसऱ्या बाजूला ठाणे जिल्ह्यामधील ही मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते. एक चांगली लढत आहे. बिग फाट बॅटल पाहायला मिळतोय. संध्याकाळचं सत्र पाहायला मिळतो आणि कोण जाईल नेक्स्ट राऊंडमध्ये. यावेळेस देखील सुंदर फक्त दिशा दाखवण्याचा प्रवीण कनकाचा आज जर विचार केला चांगली बॅटिंग जरूर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिला मॅच पासून आपण पाहतोय प्रत्येक मॅचमध्ये एका बाजूने तलवार लढत असताना आपल्या संघाला जरूर पाहायला मिळाला. सन्माननीय या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय भगवानजी लोटे साहेब. त्याच दरम्यान त्यांच्या समवेत आपण पाहतोय अंबरनाथ नगर परिषदचे माजी नगरसेवक सन्माननीय यावेळेस आपण पाहतोय संदीपजी लोटे साहेब. ते देखील संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत असताना त्याच दरम्यान सौभाग्यवती अनिताताई लोटे ते देखील इथे उपस्थित आहेत. आणि संपूर्ण या स्पर्धेची आज मात्र संपूर्ण लोटे फॅमिली आज एन्जॉय करतात. एंटरटेनमेंट जरूर आपल्याला पाहायला मिळणार आहे. महत्त्वपूर्ण मॅचेस आहेत. प्रेक्षकांची गर्दी देखील भरपूर प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. दर्दी प्रेक्षकांची गर्दी यावेळी जरूर पाहायला मिळणार आहे. पूर्णपणे लक्ष वेधून घेतलेली ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. वॉट अ मॅच. काय मॅच घडेल, किती धावांवरती टीम पोहोचेल, कल्याण संघ पाहणं देखील गरजेचं राहील. बिग फायटिंग टोटलवरती नेऊन ठेवावं लागेल कारण की समोर देखील दिग्गज संघ आहे, नामवंत संघ, टॉप मुंबईमधील टॉपचा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला ठाणेमधील नामवंत संघ अर्थातच आई गावदेवी कल्याण हा संघ मात्र खेळतोय. पुन्हा एकदा बॉल तयार. नेक्स्ट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा फक्त दिशा दाखवण्याचं काम. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. बुन बुनचे सागर बनत आहे असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. सिंगल डबलचा खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय. धावफलकातून पोहोचले तब्बल 6 या धावसंख्येवरती. 6 ऑन बोर्ड. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजूनही 2 बॉल खेळ उर्वरित आहे. टू गो. बॉल तयार. यावेळेस पुन्हा एकदा. ओहो यावेळेस देखील पूर्णपणे बसून खेळण्याचा प्रयत्न. 7 धावा धाव फलकावरती आहेत. 7 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल आहे. 1 टू गो. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये पाहणं फार गरजेचं मित्रांनो. रात्रीचं सत्र प्रेक्षकांची भरपूर आपल्याला गर्दी जरूर पाहायला मिळते. प्रेक्षक देखील आपण पाहतोय जिथे जागा मिळते तिथे उभे आहेत पूर्णपणे ही मॅच पाहण्यासाठी. कारण की लाजवाब मॅच रिव्हर्स अटेम्प्ट पाहायला मिळतोय. एक धावा इथे एकवडण्यात येते. खऱ्या अर्थानं जर पाहिलं थेंबे थेंबे तळे साचे धावफलक पोहोचले 8 या धावसंख्येवरती. 8 ऑन बोर्ड. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाले आणि 8 धावा धावफलकावरती. जमेची बाजू आपण मी तर म्हणेन कारण की प्रवीण कनका आणि सागर पावशे ही जोडी मैदानात आहे. दोन्ही दिग्गज संघ आमने सामने फाईट करतात. याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय महेशजी कोते साहेब यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम. येस चला स्पीडअप करा. बघा 20 मिनिटांचा अवधी आहे तुमच्याकडे दोन्ही टीम्स. विनंती आहे चला शुभम अँड टीम बघा 20 मिनिटांचा अवधी आहे. टायमर सेट केलेला आहे. कारण थोडंसं स्पीडअप करा. बराच मॅच आपल्याला नक्कीच कव्हर करायचे. असा मेगा फायनल डे आहे. कोण उचलेल ही चॅम्पियन्स ट्रॉफी पाहणं फार गरजेचं आहे मित्रांनो. सागर पावशे यावेळेस स्ट्राईक एंडला आपल्याला जरूर पाहायला मिळतात. अर्थातच चिट्टू या नावाने सातत्याने महाराष्ट्रभरात ज्याचं नाव प्रसिद्ध आहे. KPL आपण सातत्याने पाहत आलोय. कल्याण प्रीमियर लीग असेल त्याचे आयोजक
शांतता संयमीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती हर्षितला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती आहे. ओव्हर नंबर 2 ऑन गोईंग. 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 ऑन बोर्ड. हर्षितला आपण पाहिलं खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी आज मात्र केली आहे आणि मागच्या मॅचमध्ये देखील पाहिलं रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील खेळत होता हा खेळाडू. पुन्हा एकदा पाहावं लागेल. व्हाईट बॉल पंच आमच्या दिशेने वळतात. यस इट इज व्हाईट बॉल. पंचांचे दोन्ही आज समांतर आणि धावा मिळाल्या त्या अवंतरच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 10 या धावसंख्येवरती. 10 ऑन बोर्ड. दुहेरी अंकांमध्ये धावफलक आहे. ओहो यावेळेस आपण पाहतोय इथे फाईन लेगला खेळायचा होता. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. सातत्यानं जर विचार केला त्यावेळेस बिग फायटिंग टोटलवरती नेऊन ठेवावं लागेल. DJ गुन्हा देखील आपण पाहतोय आज भरपूर मेहनतीने केली. आमच्या आवाजाची काळजी घेण्याचं काम कालपासून आजपर्यंत चांगलं काम केलं. तुमचं देखील कौतुक करावं तितकं कमी आहे. जे लाईट्स आपण पाहतोय पूर्णपणे त्यानंतर व्यासपीठ आपण पाहतोय. सागरजी लोटे साहेब यांच्या वतीने काय किपिंग याला जवाब. व्हाईट बॉल पाहायला मिळतो आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 11 या धावसंख्येवरती. 1 और 1 11 11 ऑन बोर्ड. चला या स्पीडअप करा बघा विनंती आहे. बॉल तयार पुन्हा एकदा. हर्षित बॉलिंग ट्रॅकवरती आहे. ओहो यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट पाहायला मिळतोय. चिटू पावशा ऑन स्ट्राईक. एक मोठं नाव आहे सातत्याने जर पाहिलं अंडरआर्म क्रिकेटमधील तर जुना जाण त्या खेळाडू लेजंड क्रिकेट म्हणून त्याला ओळखलं जातं आणि तेच आता मात्र पूर्णपणे अनुभवाचा यावेळेस वारसा चालवत असताना मैदानावरती. 12 धावा धावफलकावरती आहेत. 12 ऑन बोर्ड. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 12 धावा धावफलकावरती आहेत. 9 बॉलचा खेळ समाप्त झाला आहे. 12 धावा धावफलकावरती आहेत. बॉलपेक्षा धावा थोडेसे जास्त आपल्याला 0 पाहायला मिळतात. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. ओहो यावेळेस पाहावं लागेल. पंच आमच्या दिशेने वळतात. सँडी सर आहेत ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत. लेग पंचांच्या धावा किती बनतील बिग फायटिंग टोटलवरती नेऊन ठेवण्याचं काम करावं लागेल. रिव्हर्सचा अटेम्प्ट केला आणि एक धाव मिळेल. एक धावाला इथे मात्र प्राधान्य दिलं जात आहे. धावफलक जाऊन पोहोचलं आहे तब्बल 14 या धावसंख्येवरती. शांत संयमीचा खेळ चालू आहे मित्रांनो. काय घडेल या मॅचमध्ये अजूनही याचा विचार केला तर ओव्हर अजूनही हर्षितची संपत नाही आहे. पाहायला गेलो तर त्याच्या माध्यमातून जवळजवळ 7 ते 8 बॉल टाकण्यात आलेत. एक्स्ट्राच्या स्वरूपात 3 बॉल आपल्याला पाहायला मिळतात आणि 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 ऑन बोर्ड. थोडीशी जास्त धावा पहिल्या षटकाचा जर विचार केला 8 धावा खर्च केल्या होत्या करणने. षटक क्रमांक दुसरं यावेळेस हर्षित आलाय. बोलत या पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. ओहो यावेळेस फटका लाजवाब आहे. लाजवाब फटका. पूर्णपणे प्रॉपर टायमिंग. पूर्णपणे मिडल ऑफ द बॅट कनेक्ट केलं. कनेक्शन चांगलं पाहायला मिळतोय आणि एकदा मिळेल. थेंबे थेंबे तळे साचे असं समीकरण पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. ओहो यावेळेस पाहावं लागेल. रन नाही आहे. जस्ट डॉट बॉल आहे आणि धावफलक जाऊन थांबलंय स्थिरावलंय 15 या धावसंख्येवरती. 15 ऑन बोर्ड. 12 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 15 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालं. चला प्रत्येक ओव्हरनंतर टीम मीटिंग करू नका विनंती असेल. चेंबूर संघ आपल्याला वारंवार पुकार येतोय. 15 धावा धावफलकावरती आहेत प्रवीण. एका बाजूला आपण पाहतोय दिग्गज खेळाडू आहेत. दुसऱ्या बाजूला देखील दिग्गज खेळाडू. षटक क्रमांक 3 यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती सॅम्युअल आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतोय. सॅम्युअल बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 3 ऑन गोईंग आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्ट्राईक एंडला प्रवीण कनका. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे. नेक्स्ट बॉल. ओहो सुंदर सुंदर टप्पा पडल्यानंतर अगदी यावेळेस बाउन्स घेतला बॉलने. पूर्णपणे यावेळेस आपण पाहतो उसळी घेतलेला बॉल पाहायला मिळाला आणि यावेळेस वाईट बॉल. लाईन थोडीशी खराब पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल. यावेळेस देखील आपण पाहतो बॅक टू बॅक 2 वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात 2 धावा आल्यात आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 17 या धावसंख्येवरती. 17 ऑन बोर्ड. खऱ्या अर्थानं आज भरपूर अशी गर्दी पाहायला मिळते. मेगा फायनल डे आहे.
काय यावेळेस पूर्णपणे मेहनत केली जाते. आता मात्र कमबॅक केलं, थोडंसं का कमबॅक यावेळेस आपल्याला जरूर पाहायला मिळेल. बारी बारी सबकी एकदाचा विचार केला आपण पाहतो, एक तेरी तो एक हमारी असंच समीकरण मैदानावरती आहे. थोडंसं यावेळेस आपण पाहतोय प्लॅनिंग माइंडसेट पूर्णपणे चेंज आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सॅम्युअल पूर्णपणे या मॅचने लक्ष वेधित केले प्रत्येक प्रेक्षकाचं. कोण जिंकेल ही मॅच, कोण जाईल नेक्स्ट राऊंडमध्ये. ओहो यावेळेस एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 18 या धावसंख्येवरती. 18 ऑन बोर्ड, 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आज खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्र घरात बसून ही स्पर्धा जे प्रेक्षक पाहतात ट्रिपल एसच्या माध्यमातून ऑन स्क्रीन मेगा स्क्रीन आपण पाहू शकतात. गुड क्वालिटी गुड क्लिअर येते त्यांचं ब्रीथ वाक्य. श्री साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ही लाईव्ह स्पर्धा पूर्णपणे कॅप्चर केली जाते. साता समुद्र पार ज्यांनी ही स्पर्धा नेऊन ठेवण्याचं काम केलं त्यांचं देखील कौतुक करावं तितकं कमी आहे. त्यानंतर आमचे अंपायर्स अजित निकम सर 1 to go फेम या नावाने सातत्याने प्रसिद्ध आहे. आज मात्र प्रत्येक प्रेक्षकाची त्यांनी देखील मनं जिंकली आहेत. त्याच दरम्यान आपण जर पाहिलं तर सँडी सर असतील, चेतन सर असतील, त्या दोन्ही पंचांचं देखील कौतुक करा तितकं कमी आहे. आणि स्पर्धा सुरेख चालू आहे. बोला तयार हवं लागेल. लाईन खराब पाहायला मिळते. पूर्णपणे टप्पा पडल्यानंतर बाहेर आलेला बॉल. जजमेंट चांगली आपल्याला पाहायला मिळते. प्रवीणला देखील माहिती होता बॉल बाहेर जाईल आणि यावेळेस वाईट बॉल पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. हो सुंदर. यावेळेस फक्त टॅप केला ऑन साईडला. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवला आणि 20 या धावसंख्येवरती 20 ऑन बोर्ड. 20 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. राईट आर्म राऊंड विकेट. ओहो यावेळेस काय फटका लाजवाब. आज हा सितारा मात्र चमकतो या स्पर्धेमध्ये. आपल्या नावाची खऱ्या अर्थाने प्रवीण कनका का सातत्याने म्हटलं जातं ते आज मात्र प्रत्यक्षात उदाहरण देत असताना मैदानावरती पाहायला मिळतोय. प्रवीण कनका यावेळेस खऱ्या अर्थाने चर्चेत असलेला हा देखील एक खेळाडू आहे. आणि आता मात्र मॅच चालू होती म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील रिव्हर्स अटेम्प्ट एक धावा इथं ॲड करण्यात येते आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 22-22 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल असेल या षटकातील. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती आहे. ओड नंबर 3 ऑन गोईंग आहे. शेवटचा बॉल या षटकातील. सॅम्युअल बॉलिंग ट्रॅकवरती. बॉल तयार. ओहो यावेळेस फसलाय. मैदानामध्ये घडलंय काय, दोन्ही लोकल ट्रेन एकाच ट्रॅक वरती आदळलेत. ऍक्सिडेंट घडत असताना मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक पहिला लागलाय. परतावं लागेल फलंदाजाला. चिटू पावशे बॅक टू डकआउट. फलंदाज बाद. विनंती असेल आणि चला न्यू बॅटर मैदानात पाठवा. वेळ घेऊ नका. बघा वेळ फार आपल्या ते कमी आहे. वेळेचं देखील बंधन आहे आपल्याला. पूर्णपणे जर विचार केला लोटू कुटुंब म्हटलं तर पूर्णपणे रूल्स अँड रेग्युलेशन पाळत असताना शिस्त ही फार गरजेची मित्रांनो. न्यू बॅटर धीरजला आपण पाहतोय. धीरज आलेत इन हँड नंबर 3 वरती. शेवटचा आणि अंतिम षटक यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती घेऊन आलेत. शुभम लोखंडे बॉलिंग ट्रॅक वरती आहे. आज प्रत्येक आपण पाहतोय प्रेक्षकाच्या मुखावरती एकच नाव आहे ते म्हणजे मिस्टर 360 शुभम लोखंडे बॉलिंग ट्रॅक वरती. आता सध्याच्या घडीला चर्चेत असलेला खेळाडू, ट्रेंडिंगला असलेला खेळाडू, त्यानंतर इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, शुभम लोखंडे. अंडरआर्म पटलावरील यावेळेस पहिल्याच बॉलवरती संधी होती. चुकीचं रूपांतर. जिथे होती एक धाव तिथे आपल्याला पाहायला मिळालं 2 धावा आणि या 2 धावा ऍड केल्या जातील स्कोर कार्ड वरती. धावफलक पोहोचले 24 या धावसंख्येवरती. 24 ऑन बोर्ड. 24 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. छोटी चिमुकली देखील या स्पर्धेचा आनंद घेते. शाव्या आहेत, तिचं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम शाव्या तुझं देखील. पुन्हा एकदा बॉल तयार. शुभम. ओहो यावेळेस स्टॉप केला ऑन साईडला. एक धाव मिळेल. धावा आपल्याला चांगले पाहायला मिळतात स्कोर कार्डवरती. धावफलक जर आपण पाहिलं तर 25 धावा धावफलकावरती आहे. 25 ऑन बोर्ड. 25 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा बॉल तयार. समोर प्रवीण कनका. यावेळेस पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न. आता देखील माहिती आहे भरपूर धावा पाहायला मिळतात. सिंगल डबल हे देखील फार गरजेची आहे आणि तेच इथं मात्र एकवडण्यात येते.
बॉल तयार. हो बॅकफुटला पंच करायचं होतं, परंतु अगदी यावेळेस पाहिलं बाईच्या स्वरूपात एक धाव आली. बॅटला देखील बीट करून गेला बॅट्समनला, त्यानंतर यष्टीरक्षकाला देखील बीट करून बॉल मागे गेला बॅकवर्ड पॉईंटला आणि एक धाव ॲड केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 27-28-27 ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. फुटवरचा इस्तेमाल, पायाच्या पूर्णपणे फुटवरचा इस्तेमाल करायचा होता, परंतु त्याच पावलाने परतावं लागेल डकआउट मध्ये. धक्का क्रमांक दुसरा लागलाय प्रवीण. बात आहे डीजे मास्टर देखील रंगात आलेत. रात्रीचं सत्र आपण पाहतोय पूर्णपणे माहोल बदलून टाकलाय. ही प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. फुटवरचा इस्तेमाल करायचा होता. यस, इथे मात्र स्ट्रेट इन टू दी बास्केट. गोलंदाज यावेळी हसत असताना आणि फलंदाजाला परतावं लागेल. धक्का लागत असताना 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. त्याने आज मात्र संपूर्ण प्रेक्षकांची, मान्यवरांची युट्यूबच्या माध्यमातून जेवढी लोक बघतात ना, त्यांचं मन जिंकणारी आणि आज तो आवाज आहे ना, संपूर्ण मी तर म्हणे महाराष्ट्रामध्ये नव्हे, भारतामध्ये नाही तर दुबईपर्यंत तो आवाज पोचलाय आणि प्रत्येक घरोघराच्या कानाकोपऱ्यात तो आवाज मात्र घुमतोय. ते नाव फक्त आणि फक्त एकच आहे, सन्माननीय माननीय व्हॉइस ऑफ महाराष्ट्र चंद्रकांत शेट्टे सरांचं. जोरदार टाळ्या या व्यक्तिमत्वासाठी. जरी कॉमेंट्री आवडली असेल ना, तर एकदा जोरदार टाळ्या अंबरनाथ वाशिंदो, जोरदार टाळ्या. नक्कीच खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय भगवानजी लोटे साहेब यांच्या वतीने देखील तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना बक्षीस म्हणून जरूर देण्यात येतोय. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आता मात्र एटीएम ऑन झालंय. चालतं फिरतं एटीएम का म्हटलं जातं भगवान दादांना, त्याचा उल्लेख मात्र करून दिलाय. नक्कीच एक असा आवाज, ज्या आवाजाची चर्चा घाटकोपर भटवाडीसाठी खूप चांगलं क्रिकेट खेळले. लगातार 3 वेळा दुबईला देखील त्यांचा आवाज आपण ऐकला आणि खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना नक्कीच असा आवाजाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्राने घेतली. आणि महाराष्ट्रात असं गाव नाही तिकडे चंदू सरांचं नाव नाहीये. सो त्यांचा एक विशेष सन्मान आणि आयोजकांच्या माध्यमातून तब्बल 5,000चं हे कॅश प्राइज त्यांना दिलं जात आहे. चंदू सर सर्वांना विचारतात, पण चंदू सर 2 शब्द तुम्ही या टुर्नामेंट विषयी जरूर बोलला पाहिजेत. नक्कीच. येस चंदू सर, काय वाटतंय, कसं एन्जॉय करतात तुम्ही? मॅच सुरू होते परंतु थोडासा वेळ घेईल. प्रथमतः मी अनंत वाघ आणि केतन मौ दोघांचे आभारी असणार आहे. आम्हालाही काम करायला तिकडे मजा येते जिकडे प्रेक्षक असतात आणि अंबरनाथ आणि प्रेक्षक हे समीकरणच आहे आणि त्यातल्या त्यात लोटे ग्राउंड आणि प्रेक्षक हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. इथे येण्याच्या अगोदर असं वाटलं नव्हतं की स्पर्धा कशी असेल, फ्री एंट्री आहे, परंतु जो माहोल आम्ही या ठिकाणी पाहिला आहे तो मात्र वर्षभर लक्षात राहण्यासारखाच आहे. आणि पुढल्या वर्षी लोटे चषक कधी असणार याची आम्ही सुद्धा वाट पाहू. एवढं जबरदस्त आयोजन या ठिकाणी पाहायला मिळालं. फक्त थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय, उद्या सकाळी माणगावला मॅच असल्या कारणाने थोडीशी लवकर रजा घेतोय, परंतु पुढल्या वर्षी संधी दिली तर पुन्हा येईल. तर धन्यवाद. या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच. नक्कीच सर इथून रजा घेतात त्याचं देखील आपण आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. चांगला आवाज आपण ऐकत होता. संपूर्ण महाराष्ट्रभरात ज्यांचा जगप्रसिद्ध असा आवाज आहे, तिथून रजा घेत आहेत चंदू शेट्टे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच चंदू शेट्टे सर. आम्हाला देखील भरपूर आवडलं यावेळेस तुमच्यासोबत बोलण्याची संधी मिळाली.
नक्कीच शुभम लोखंडे नक्कीच साहेबांचा आवडता खेळाडू आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा संधी आली आहे. 100 जर चौकार आला तर पुन्हा एकदा 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे शुभम लोखंडेसाठी. नक्कीच इथे मॅडम देखील आहेत, शैला मॅडम देखील आहेत, त्यांचा देखील आवडता खेळाडू आज झालाय आणि आज संपूर्ण लोटे कुटुंबाचा आवडता खेळाडू शुभम लोखंडे आहे. पूर्णपणे मॅडम देखील इथे उपस्थित आहेत, या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी एन्जॉय करतात. बॅकफुटला पंच केलं, पॉईंट रिजनमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय आणि एकदा मिळेल धावफलकाचा जर विचार केला, धावफलकातून पोहोचलाय 2 या धावसंख्येवरती. बॉलिंग ट्रॅकवरती धीरज आहे, उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज तो देखील आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट ही मॅच आहे. याच दरम्यान आपण पाहतोय मर्चंट नेव्हीमधील कार्यरत असलेले राम खेडेकर यांचं इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. साहेब आपण देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत, वेलकम. आपण याचं मुख्य व्यासपीठावरती बॅकफुटला पंच केलं आहे, प्रयत्न होते परंतु एकदा मिळेल. आणि जो आपण पाहतोय पॉईंट रिजनला खेळाडू आहे, सकाळी आपण पाहिलं थोडीशी दुखापत त्याला देखील झाली होती खऱ्या हातानं, परंतु आता मात्र इन ॲक्शनमध्ये परत एकदा पाहायला जरूर मिळतोय. एफर्ट्स भरपूर त्याचे पाहायला मिळतात फिल्डिंगच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅकवरती धीरज आहेत. राईट आर्म राऊंडला विकेट बॉलर तयार सज्ज झालेत. ओहो, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवलाय. आता मात्र मोठा मासा गायला लागलाय पूर्णपणे. आता शुभम नावाचं वादळ थांबलंय, मैदानाच्या बाहेर पडत असताना धक्का लागलाय. फलंदाज बाद. बघा जे मागे लहान मुलं बसलेत, पाय वरती घ्या विनंती असेल. बच्चे लोक पैर ऊपर लीजिए. थँक्यू सो मच. बघा रिलिंगवरती देखील थोडासा जोर कमी द्या विनंती असेल, थोडेसे अजून मॅच बाकी आहेत. बघा विनंती असेल सहकार्य करा, तुमचं सहकार्य फार गरजेचं आहे मित्रांनो. कॉपरेट. षटक क्रमांक पहिलं यावेळेस धीरजला आपण पाहतोय. धीरजची देखील कारकिर्दी खूप मोठी आहे. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये तो देखील खेळताना आपल्याला जरूर पाहायला मिळतं. कल्याण असेल, मुंबई असेल, बदलापूर असेल, आपलं नावाची छाप प्रत्येक ठिकाणी त्यांनी सोडलेली आहे आणि आता देखील या स्पर्धेमध्ये सोडतोय. बॅटची लिडिंग एज पाहायला मिळते, तर मानला त्या बॉल ट्रॅव्हल होतोय. बघा रिलिंगवरती हात जास्त ठेवू नका विनंती असेल, जोर देऊ नका प्लीज. वारंवार प्रेक्षकांना विनंती आहे, सहकार्य करा. बघा शेवटच्या अजून 2 मॅच देखील आपल्याला पाहायच्या आहेत. बघा अन्यथा आयोजन कमिटी तिथे तुमच्यापर्यंत पोहोचेल. बॉलत यार धीरज आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस पुढून खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र धाव मिळणार नाही आहे. चायना होते तिथे अलॉंग ऑनला आणि षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. धावफलक फक्त आणि फक्त 4 या धावसंख्येवरती स्थिरावलाय. धावांचा जर विचार केला 28 धावांचं टार्गेट सेट केलंय. 4 धावा धावफलकावरती आहेत आणि अजूनही 24 धावांची आवश्यकता. येणारे 18 बॉल आणि 24 धावांची गरज. 24 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल. काय घडेल या मॅचमध्ये, पलटवार करेल का टीम? त्यावेळेस चेंबूर संघाचा विचार केला एक नावाजलेला संघ आहे. टॉप 1 हे सातत्याने आपल्याला जरूर पाहायला मिळतो. मुंबईमधील एक नामवंत संघ, तर दुसऱ्या बाजूला ठाणे जिल्ह्यामधील नामवंत संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ठाणे वर्सेस मुंबई ही मॅच मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला चालू आहे. स्ट्राईक एंडला करण जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत काही घडू शकतो, परंतु बॉलर देखील कुठल्याही कच्च्या गुरुचा चेला नाहीये मित्रांनो. ते सर्रार ज्याचा नावाने सातत्याने वादळ असतो तोच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलत यार पुन्हा शिकदा. 28 धावांचं लक्ष आहे. 5 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. अजूनही 23 धावेची आवश्यकता आहे मैदानावरती. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल होती यार. स्ट्राईक एंडला बॅटर. नाटवेग होता, पाहावं लागेल लाईन खराब आहे की काय, पाहणं फार गरजेचं आहे. यस वाईट बॉल. इथे मात्र 1 धाव मिळेल. स्कोर कार्डवरती ऍड करण्यात येईल. आमचे साथी स्कोरर देखील उपस्थित आहेत, निलेश सर. सहा धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात.
7 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 6 धावा फलकावरती आहेत. 6 ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. महत्वपूर्ण बॉल. ओहो, यावेळेस पाहावं लागेल मैदानामध्ये घडले काय मिसअंडरस्टँडिंग आणि यस धक्का लागत असताना वाईट प्लस विकेट. धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये परतावं लागेल. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. धन्यवाद. बॉल देखील काउंट असेल. जर फक्त वाईट असा तर मॅचमध्ये थोडंसं ट्विस्ट जरूर पाहायला मिळालं असं, परंतु बॉल देखील काउंट झालाय. चला चिटू दादा विनंती आहे, चला स्पीडअप करा. आम्हाला देखील माहिती आहे महत्त्वाची मॅच आहे. टीम मीटिंग घेऊ नका. चला सागर पावशे आणि टीम विनंती असेल. चला प्रवीण शायना, चला वेळ घेऊ नका, विनंती आहे. चला लवकरात लवकर फिल्डिंग सेट करा. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती ओव्हर नंबर 2 ऑन गोईंग आहे. समीकरणाचा जर विचार केला 28 धावांचा पाठलाग करत असताना धावा आपण पाहतोय आता 7 धावा फलकावरती आहेत. 7 ऑन बोर्ड. अजूनही 21 धावांची आवश्यकता मैदानावरती आहे. काय घडेल या मॅचमध्ये? कोण जिंकेल? एका बाजूला ठाणे विरुद्ध मुंबई अशी मॅच आहे. हो, यावेळेस पाहावं लागेल. एक धाव मिळेल. नो +1 टोटल 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक पोहोचले 9 या धावसंख्येवरती. 9 ऑन बोर्ड. समीकरणमध्ये बदलाव आहे. प्रत्येक बॉलवरती समीकरण चेंज होतोय आणि सातत्याने क्रिकेटमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. सरड्यासारखी रंग बदलणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. 9 धावा धावफलकावरती आहे. काय घडेल या मॅचमध्ये? काय कमाल होईल? काय घडेल? काय बिघडेल? कोण जिंकेल? कुठल्या संघाला मात्र हार पत्करावी लागेल? कोण जाईल नेक्स्ट राऊंडमध्ये? एक चांगली मॅच आहे. बॉल तयार पुन्हा एकदा. करण सोडा स्ट्राईक एंडला. फुटवरचा इस्तेमाल करायचा होता. पाहावं लागेल. यश पंच आमच्या दिशेने वळतात. पंचांचे दोन्ही हात समांतर आणि धावा मिळाल्यात त्या अवांतर. अवांतराच्या मदतीने धावफलक पोहोचले दुहेरी अंकांमध्ये. डबल डिजिट. 10 ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. समीकरणमध्ये बदलाव पाहायला मिळतो. आज मात्र प्रेक्षकांची भरपूर संख्येने गर्दी उपस्थिती पाहायला मिळते. थोडंसं शांतता संयमीचा खेळ मैदानावरती आहे. कारण की आवडता खेळाडू जेव्हा जेव्हा बाद होतो तेव्हा तेव्हा शांतता होते. कारण की शुभम बाद झाला त्यानंतर शांतता आपल्याला जरूर पाहायला मिळते. परंतु करण मैदानात आहे. सुंदर यावेळेस देखील आपण पाहतोय ज्या प्रकारे प्रवीणनी बॅटिंग केली होती त्याच प्रकारे अगदी बॅटिंग करत असताना आपल्याला स्ट्राईक एंडला पाहायला जरूर मिळतोय. समीकरणमध्ये बदलाव येणार आहे. धावांचा जर विचार केला तर धावफलक पोहोचलोय 1 और 1 11. 11 ऑन बोर्ड. 11 धावा धावफलकावरती पाहायला जरूर मिळतात. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये काय कमाल घडेल? काय बिघडेल? या मॅच मध्ये पाहणं गरजेचं आहे मित्रांनो. बॉल तयार. डान्सिंग डॉन फटका खेळायचा होता. पाहावं लागेल. यावेळी चुकी घडली. स्टंपिंगची संधी होती. चिटू दादा तिथे होते. पाहावं लागेल. वाईट बॉल आहे. वाईट बॉल पाहायला मिळतोय. चिटू पावशे म्हटलं तर मोठमोठ्या खेळाडूंना मात्र त्यांनी देखील घडवलंय आणि चांगले चांगले खेळाडू त्यांच्या तालमीतनं देखील घडत आलेत. आणि आज देखील आपण पाहतोय कराडताने युवकांची एका बाजूला पिढी आपण पाहतोय. चांगले चांगले खेळाडू आहेत त्या संघामध्ये आणि चांगली कामगिरी करतात. आणि त्यामधील जे खेळाडू आपण पाहतोय शायना बॉलिंग ट्रॅकवरती आहे सध्याच्या घडीला. तो देखील एक चांगला खेळ आपल्याला नक्कीच दाखवतोय प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा लाजवाब फटका आहे. प्रॉपर टायमिंग प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळतोय. मिडल ऑफ दी बॅट. एक धाव मित्रांनो फार महत्वाची आता मात्र या मॅचमध्ये. धावांचा जर विचार केला धावफलक पोहोचलाय 13 या धावसंख्येवरती. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. या षटकामध्ये अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट बॉल. बॉल तयार. हो, यावेळेस पाहावं लागेल. लाईन चांगली आहे. टप्पा देखील चांगला पाहायला मिळतोय. बॅट अँड बॉलचा अगदी संपर्क होत नाहीये. ते सरळ नाटवेक पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता आपल्याला होत असताना पाहायला जरूर मिळणार आहे. पूर्णपणे आता जिम्मेदारी आहे करणवरती. बॅटिंग करत असताना संपूर्ण टीमची पूर्णपणे आता मात्र विश्वास दाखवावा लागेल टीमला. काय घडेल या मॅचमध्ये पाहणं फार गरजेचं आहे.
ऑन स्क्रीन आपण पाहू शकतात. करण बॉल तयार पुन्हा एकदा पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन मैदानावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. नो बॉल आहे. यस नो बॉल आहे नक्कीच. पंच सांगत असताना यस नो बॉल आहे. या स्पर्धेचा नियम आहे बघा. पंचांशी वाद घालू नका. बघा या स्पर्धेचा नियम आहे. सकाळी देखील आपण म्हटलोय की पंचांशी जो वाद घालेल नेक्स्ट इयरला त्याला बॅन केलं जाईल, त्या संघाला बॅन केलं जाईल, त्याला संधी दिली जाणार नाही या स्पर्धेमध्ये. याची नोंद घ्या मित्रांनो. बघा अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन आहे. कडक असे पंच आहेत. चुकी घडणार नाही त्यांच्या माध्यमातून. कालपासून आपण पाहतोय अगदी यावेळी चांगली कामगिरी करतात कालपासून या स्पर्धेमध्ये आणि दिग्गज पंच आहेत, अंपायर आहेत. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये जरूर पाहायला मिळतात. सँडी सर असतील, त्यानंतर चेतन सर, अजित निकम सर असतील. चला येस स्पीडअप करा. धावफलकाचा जर विचार केला धावफलक जर पोहोचले आहेत 14 ऑन बोर्ड. अजूनही 14 धावींची आवश्यकता मैदानावरती आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. डान्सिंग फटका खेळायचा होता. स्ट्राईक रोटेट यावेळेस मैदानामध्ये घडलंय काय? इथे मात्र चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल काय घडलंय मैदानावरती. फलंदाज बाद असेल, चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये, यावेळेस परतावं लागलंय आणि यस फलंदाज बाद होईल. चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही अगदी आपण जर पाहिलं तर दोन्ही बॅटर एकमेकांना आदळलेत आणि विकेटचं सॅक्रिफाईस होत असताना फलंदाज बॅक टू डकआउट बाद. चला टीम मीटिंग करू नका. चला कल्याण संघ वेळ घेऊ नका. चला बॅटर मैदानात पाठवा टीम चेंबूर. चला रॉयल चेंबूर विनंती असेल. मालवण मुकेश रॉयल चेंबूर. चला स्पीडअप करा. चला करण वेळ घेऊ नका. बघा लास्ट कॉल शुभम अँड टीम. बघा शिस्त गरजेची मित्रांनो. लगेच बॅटर पाठवायचा मैदानात. लास्ट कॉल तुम्हाला अन्यथा पेनल्टी देण्यात येईल. आयोजन कमिटीचा निर्णय आलाय. कठोर असे नियम आहेत या स्पर्धेचे. नियम देखील पाळणं फार गरजेचं आहे मित्रांनो. रिस्पेक्ट करा, रिस्पेक्ट द्या क्रिकेटला, तेव्हाच तुम्हाला क्रिकेट रिस्पेक्ट देईल. हे सातत्याने आपण पाहतो की रिस्पेक्ट हा फार मोठा भाग आहे मित्रांनो क्रिकेटचा. ओड नंबर यावेळेस 3 घेऊन आला कृष्णाला आपण पाहतोय. षटक क्रमांक 3. कृष्णाचं जेव्हा नाव येतो सातत्याने पहिला चेहरा आठवतो ते म्हणजे आमचे फोटोग्राफर अर्थातच कृष्णा. कालपासून बरीच मेहनत त्यांनी देखील केली आहे. इंस्टाग्रामवरती सर्व पोस्ट करणं, स्टोरी पोस्ट करणं, व्हिडिओज काढणं, सातत्याने बरीच मेहनत त्यांची केली आहे त्यांनी देखील. त्याचं देखील आभार. स्पर्धेच्या माध्यमातून लाईव्ह अपडेट त्यांच्या माध्यमातून जरूर घेतलं जातं या संपूर्ण चषकाचं. पहिला बॉल पाहावं लागेल. वाईट +1 आता समीकरण मैंने बदलावं. काय घडेल या मॅचमध्ये? येणारे 12 बॉल आणि गरज असेल 12 धाव्यांची. येणारे 12 बॉल आणि 12 धाव्यांची गरज आहे. काय घडेल या मॅचमध्ये? काय बिघडेल? व्हॉट अ मॅच. चांगली मॅच पाहायला मिळते. आता मात्र कहाणी में ट्विस्ट आहे. पूर्णपणे समीकरण चेंज होतं. येणारे 12 बॉल आणि 12 धाव्यांची आवश्यकता. चला या स्पीडअप करा. बघा स्पीडअप करा. चला प्रवीण आणि सागर पावशे वेळ भरपूर घेतात तुम्ही कल्याण संघ. याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य अक्षयजी लोटे साहेबांचं ते शुभ आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. डान्सिंग डाऊन फटका खेळायचा होता. आवाज धोक्याची घंटा जरूर वाजली होती परंतु एक धाव जरूर कंप्लीट झाली. चिकी सिंगल कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 17 या धावसंख्येवरती. 17 ऑन बोर्ड. 17 पे खतरा कुठल्या टीमला असेल. 17 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. काय घडेल या मॅचमध्ये?
खोड जिंकेल, कुठल्या संघाला मात्र घरचा रस्ता पकडावा लागेल. वॉटर मॅच, चांगली मॅच पाहायला मिळते. रात्रीचं सत्र भरघोस अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. जिथे जिथे जागा भेटते तिथे तिथे प्रेक्षक उभे आहेत. ओहो, फटका लाजवाब आहे. एक धाव, सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं आहे. प्रचंड आपण पाहतो यावेळेस मेहनत करतात दोन्ही संघ. एक धावासाठी इथे मात्र जटापट चालू आहे मैदानावरती. बॉल तयार, कृष्णा बॉलिंग ट्रॅकवरती. स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहतोय हर्षित आहेत. बॉल तयार. पुन्हा एकदा यावेळेस फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल होतो, एकदा मिळेल. आता मात्र समीकरणामध्ये बदलाव आहे. येणारे 9 बॉल आणि 9 धाव्यांची गरज आहे या मॅचमध्ये. चांगली मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मेहनत इथे मात्र प्रचंड करावी लागेल. सातत्याने म्हटतो 4 अक्षराची मेहनत जर मैदानात केली ना तर तुम्हाला कोणी रोखू शकत नाही मित्रांनो. परत एकदा बॉल तयार. ऑन साईडला यावेळेस पाहावं लागेल. डेंजर एंडला चुकी घडली आहे. आता मात्र मैदानामध्ये घडलंय काय, तेलही गेलं तूपही गेलं, हाती राहिलं धोपाटणं. अशीच गत मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा इथे ऍड केले जातील. 2 धावाच्या मदतीने धावफलक पोहोचलंय 21. शुभ संख्या 21 ऑन बोर्ड. 21 धावा धावफलकावरती. 21 मोदक, 21 दुर्वा, 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 21 ऑन बोर्ड. मेहनत इथे मात्र सर आता मात्र करावी लागेल. टीम कल्याण संघाला जिंकायचा असेल तर. हा मॅच रंगली आहे आज मात्र. करण सोडा पूर्णपणे हा हिरा चमकलाय. जेव्हा जेव्हा संकट आले आपल्या टीमवरती, जेव्हा जेव्हा शुभम आऊट झालाय, पूर्णपणे स्वतःची टीमची जिम्मेदारी त्यांनी खांद्यावरती घेतली आहे आणि पूर्णपणे टीमला विजयाच्या मार्गावरती नेऊन ठेवण्याचं काम केलंय. एवन जोडी काम म्हटलं जातं त्याचं ज्वलंत उदाहरण. ओहो, यावेळेस देखील काय फटका, फक्त टर्न केला, बॅटची दिशा फक्त दाखवण्याचं काम केलं. वॉटर बॅटिंग, क्लास बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये. येणारे 7 बॉल आणि गरज असेल 6 धाव्यांची. 6 रन्स टू विन फ्रॉम 7 बॉल. महत्वपूर्ण बॉल आहे. येस, बघा टाइम देखील कमी आहे मित्रांनो. चला स्पीडअप करा. आयोजन कमिटी देखील आम्हाला सांगतात, आयोजक देखील सांगतात भरपूर वेळ तुम्ही घेतात मित्रांनो. अजून यानंतर 2 मॅच आपल्याला खेळायचे आहेत तर थोडंसं स्पीडअप करा. महत्त्वाच्या मॅचेस आम्हाला देखील माहिती आहेत परंतु वेळ देखील फार महत्त्वाचा आहे. ओहो, यावेळेस आपण पाहतोय 1 धाव कंप्लीट होते. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले तब्बल 23. आता मात्र येणारे 6 बॉल आणि गरज असेल ती 5 धाव्यांची. चला टीम मीटिंग नकोय. टीम कल्याण चला स्पीडअप करा. लास्ट कॉल. चला चिट्टू दादा, चला प्रवीण कनका, धीरज स्पीडअप करा. येणारे 6 बॉल आणि 5 धाव्यांची आवश्यकता. कृष्णा आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. बघा जे मागे प्रेक्षक आहेत पाय वरती घ्या. छोटे बच्चे लोग चलो पैर ऊपर ले लो. येणारे 6 बॉल आणि 5 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. काय घडेल काय बिघडेल या मॅच मध्ये. 6 बॉल आणि 5 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. श्री मंडळ आपण पाहिलं, ऑन स्क्रीन होतं, कॅमेरामॅनने देखील ते फोकस केलं होतं. श्री क्रीडा मंडळ व्यायामशाळा आपण पाहतोय कुंतोली, भवानी चौक, अंबरनाथ. एक बरीच मोठी कारकीर्द आहे श्री क्रीडा मंडळ म्हटलं तर सातत्याने अंबरनाथ मधील एक नामवंत मंडळ. ओहो, यावेळेस देखील कॉलिंग चुकीची पाहायला मिळते. दुखाची घंटा. आता मात्र मॅच मध्ये मजा येणार आहे. येणारे 5 बॉल आणि 5 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. कुठल्या संघाला मात्र मंजिल मिळेल, कोण जिंकेला सामना, कोण बनेल या मॅचचा सिकंदर, ते येणारे वेळ सांगून जाईल. 5 बॉल 5 धाव्याची गरज. काटेकी टक्कर चालू आहे. एका बाजूला कल्याण तर दुसऱ्या बाजूला चेंबूर. ही मॅच 5 बॉल 5 धाव्यांची गरज. नेक्स्ट बॉल पाहावं लागेल. क्लोज कॉल आहे, वाईड बॉल आहे. थर्ड अंपायरची मागणी आहे. येस, ऑन स्क्रीन दाखवा विनंती असेल. डायरेक्ट ऑन स्क्रीन दाखवा. बघा स्क्रीन पासून थोडंसं साईडला व्हा प्रेक्षक वर्ग. चला थोडंसं सहकार्य करा 2 मिनिटांसाठी. येस, पांडुकोळी कुठे असतील तर या विनंती असेल. पांडुकोळी. चला ऑन स्क्रीन आपण पाहू शकतात. मेगा स्क्रीनवरती SSS वाहिनी यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. ओहो, क्लोज कॉल आहे. दगदग वाढली आहे. पाहावं लागेल. पॅट ग्राउंडिंग झाली आहे परंतु पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले नव्हते. धक्का लागत असताना वाघाची शिकार केली आहे. करण सोडाला परतावं लागेल. महत्वाची विकेट. धक्का क्रमांक 3. फलंदाज बाद.
करण चला मैदान सोडा, लगेच बॅटर पाठवा, खूप वेळ घेतात. शुभम लास्ट कॉल आहे तुम्हाला. बघा मगाशी देखील लास्ट कॉल दिला होता, आता एकदम फायनल अँड लास्ट कॉल आहे. प्रत्येक वेळेला सांगणं चुकीचं आहे मित्रांनो. आपण देखील मोठे खेळाडू आहेत, सहकार्य करा मित्रांनो. मोठी स्पर्धा आहे, प्रत्येक वेळी आपल्याला सांगायला लागेल असं करू नका. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनीषला आपण पाहतोय. आता मात्र मॅच मध्ये मजा येणार आहे. येणारे आपण पाहतोय 4 बॉल आणि गरज असेल 4 धावेची. काय मैदानामध्ये मॅच घडते. वॉट मॅच, काटे की टक्कर, कोण जितेगा, कोण बनेगा सिकंदर या मॅचचा. 4 बॉल आणि 4 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. डावखुरी आताचा फलंदाज लेफ्ट हार्टर बॅटर आपल्या मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. 4 बॉल आणि 4 धावेची आवश्यकता. काटे की टक्कर, वॉट मॅच, चांगली मॅच पाहायला मिळते. कुठे होती मॅच आणि कुठे नेऊन ठेवली मॅच. 4 बॉल 4 धावेची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती कृष्णा. यावेळेस कवच्या दिशेने फटका सजवला, लाऊड अपील आहे. क्लोज कॉल पाहायला मिळतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. थर्ड अंपायरची मागणी केली आहे. सॉफ्ट सिग्नल आउट असेल आणि थर्ड अंपायरची मागणी डायरेक्ट स्क्रीनवरती दाखवा विनंती असेल. SSS लाईव्ह वाहिनी संपूर्ण टीम. येस ऑन स्क्रीन आपण पाहतोय, पाहू शकतात ऑन स्क्रीनवरती. येस यावेळेस आपण पाहू शकता स्लो मोशन मध्ये रिप्ले ऍक्शन. येस यावेळेस बराच अंतर होता, परतावं लागेल. आता मात्र मॅच मध्ये मजा येणार आहे. येणारे 3 बॉल आणि 4 धाव्यांची गरज आहे मित्रांनो. काय मॅच आहे, कोण जिंकेला सामना अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण आहे. कोण बनेल या मॅचचा सिकंदर. 3 बॉल आणि 4 धाव्यांची आवश्यकता. काटे की टक्कर या मॅच मध्ये. चला हे स्पीडअप करा विनंती असेल. 3 बॉल 4 धाव्यांची आवश्यकता. बघा कृष्णा, प्रवीण, चला दोन्ही टीम आपण खूप वेळ घेतात मित्रांनो. 3 बॉल आणि नक्की 4 धावेची आवश्यकता. एक वाईट आला तर मॅच मध्ये पलटवार होईल, एक डॉट आला तर पलटवार दुसऱ्या बाजूने होईल. पूर्णपणे प्रत्येक बॉलवरती समीकरण चेंज होतोय. 3 बॉल आणि 4 धावेची आवश्यकता. बॉल तयार. काय घडेल काय बिघडेल या मॅच मध्ये. कृष्णा बॉलिंग ट्रॅक वरती आहे, पूर्णपणे विश्वास दाखवलाय. फुटवरचा इस्तेमाल करायचा होता, सुंदर फक्त दिशा दाखवण्याचं काम केलंय. आता मात्र एक धाव कंप्लीट आहे, चिकी सिंगल कंप्लीट झाली आहे. येणारे 2 बॉल आणि 3 धावेची आवश्यकता आहे. हर सर झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी समा जाए वो समंदर होता है. इस जीवन के कर्म भूमि में तो युद्ध बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. कोण बनेल या मॅचचा सिकंदर. काटे की टक्कर. 2 बॉल 3 धावेची आवश्यकता आहे. पूर्णपणे सांगता येणार नाहीये असं सातत्याने यावेळेस आपण जर पाहिलं तर मॅच मध्ये पूर्णपणे वर्चस्व गाजवलं नाहीये कोणी अजूनही. पूर्णपणे बॅलन्स सामना 50-50 आहे. 2 बॉल 3 धावेची आवश्यकता आहे. वॉट अ मॅच. नेक्स्ट बॉल स्ट्राइक एंडला आपण पाठव बॅटर शिवा आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती कृष्णा का शिवा, कोणाच्या बाजूनी मॅच गेल. 2 बॉल 3 धावेची आवश्यकता. कोण जाईल नेक्स्ट राऊंड मध्ये. ओहो लाजवाब फटका. 1 धाव कंप्लीट. आता मात्र समीकरण मध्ये बदलाव आहे. 1 बॉल आणि 2 धावेची आवश्यकता मैदानावरती आहे. काटे की टक्कर आहे. पूर्णपणे आता प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे. व्हॉट अ मॅच. 1 बॉल आणि 2 धावेची आवश्यकता आहे. बघा प्रेक्षकांना विनंती आहे, प्लीज रिलिंग वरून हात काढा, महत्वपूर्ण बॉल आहे. 1 बॉल 2 धावेची आवश्यकता आहे मित्रांनो. ही मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. 1 बॉल 2 धावेची आवश्यकता. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी हर हर. येस बघा रिलिंग वरून प्लीज हात काढा. बघा चारी बाजूला विनंती आहे, आपण हात काढायचं आहे. 1 बॉल 2 धावेची आवश्यकता आहे. काटे की टक्कर आहे. कोण जिंकेल ही मॅच. कंपल्सरी चेजिंग है. 1 बॉल 2 धावेची आवश्यकता. असं म्हटलं जातं सातत्याने, वो चाय पीने में क्या मजा जिसमें शक्कर ना हो, और वो मैच देखने में क्या मजा जिसमें टक्कर ना हो. काटे की टक्कर. 1 बॉल 2 धावेची आवश्यकता. एका बाजूला टीम चेंबूर तर दुसऱ्या बाजूला टीम कल्याण. व्हॉट मॅच. 1 बॉल 2 धावेची गरज. स्ट्राइक एंडला आपण पाहतोय हर्षित आणि बॉलिंग ट्रॅक वरती कृष्णा. 1 बॉल 2 धावेची गरज. शांतता पिन ड्रॉप सायलेन्स पाहायला मिळतोय. व्हॉट अ मॅच. बॉल तयार. बॅटर गेलाय. व्हॉट अ स्ट्रोक. पाहावं लागेल मैदानामध्ये घडलंय काय.
क्लोज कॉल आहे पाहावं लागेल. यस धक्का लागलाय आणि सामना जिंकलाय आई गावदेवी चिंतामणी कल्याण या संघाने. जिंकलेल्या टीमचं हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. तभी कहती है जीत उन्हीं को मिलती है जिनके बाजुओं में जान होती है. अरे पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. काय लाजवाब मॅच पाहायला मिळाली आहे. पूर्णपणे सामना जिंकला चिंतामणी आई गावदेवी कल्याण या संघाने. वॉट अ मॅच. हार्ड लक टीम. मालवण मुकेश रॉयल चेंबूर चांगला खेळ तुमचा देखील राहिला. हार्ड लक टीम. शुभम करण हे चला आपण टीम या. शुभम कॅप्टन आपण या सन्मान चिन्ह घेण्यासाठी. शुभम आपण यायचे त्वरित विनंती असेल. आणि लगेचच टॉस साठी या. चला संकेत भगत इन ऍक्शन मध्ये जरूर पाहायला मिळते नेक्स्ट मॅच मध्ये. एका बाजूला श्री 11 दिवा डोंबोली त्यासमोर फाईट करत असताना चला लगेच या शुभम लोखंडे. चला कॅप्टन शुभम लोखंडे आपण यायचंय त्वरित. आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला आहे ज्यांनी गोलंदाजी करत असताना आपल्या संघाला मात्र जिंकून दिलाय. कृष्णा ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बघा दोन्ही टीमला विनंती आहे संकेत आणि चिट्टू दादा दोघांनाही, कारण की काल देखील सातत्याने पूर्णपणे उल्लेख केला जातोय कॉम्प्रो करण्यात जर कुठला संघ आदळला तर डायरेक्ट त्या संघाला 5 वर्ष बॅन केलं जाईल याची नोंद घ्या या स्पर्धेपासून. प्रत्येक संघाला याची नोंद घ्यायची. चला रॉयल मुकेश चेंबूर. चला शुभम लोखंडे कॅप्टन आपण या त्वरित. सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं आहे विनंती असेल. चला शुभम हार्ड लक चांगला खेळ तुमचा राहिला. कॅश प्राईज देखील चांगलं पटकन त्यांनी 2,500 रुपयाचं 100 स्ट्रोक आपण पाहिलं त्याच्या पाठमधून लास्ट मॅचमध्ये आलं. चला शुभम आपण या नंतर चर्चा करा. चला कॅप्टन आपण या. सन्मान चिन्ह जरूर देण्यात येईल. हार्ड लक शुभम. नेक्स्ट स्पर्धेसाठी तुला भरपूर सारे शुभेच्छा असतील. येस नीट सुखरूप जा मित्रा. नक्कीच मॅम देखील खऱ्या अर्थाने फॅन आहेत त्याचे. शुभम खऱ्या अर्थाने आयोजक आहेत आपले सन्माननीय भगवान शेडोडे त्यांचे वाईफ आहेत आणि खऱ्या अर्थाने भरपूर फॅन आहेत ते तुमचे दोघंही. तर त्याचं नक्कीच इथे आपण पाहतोय फोटो क्लिक केलं जात आहे. मुमेंट आपण पाहतोय खऱ्या अर्थात देण्यात आला. अभिमानाची गोष्ट आहे. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच गोज टू कृष्णा. कृष्णाने शेवटची ओव्हर काय रंगवली आणि 1 बॉल 2 वरती मॅच पाहिली गेली आहे. एक चांगले लेफ्ट आर्म स्पिनर आहेत. खूप चांगली बॉलिंग केली आणि आमचे नक्की सागर सर 2 मिनिटं थांबवतो. बघा 5 चिठ्ठ्या आहेत. प्रेक्षकांनी कुठे जाऊ नका. दिल थांब के बेटी है भाई और बहनों. फोटोग्राफर कृष्णा. पवनजी वाळीकर यांच्या हातातून मात्र हा पुरस्कार दिला जातोय प्लेअर ऑफ द मॅचचा. कृष्णाने क्रुशल मॅचला आपल्या टीमला एक मोठा विजय मिळवून दिला गेला. गुड बॉलिंग आणि खूप साऱ्या शुभेच्छा कृष्णा. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी. हॅलो चेक. सागर 2 मिनिटं सर तुम्हाला थांबवतो. येस लकी ड्रॉ आहे. नक्कीच श्राव्याच्या शुभात ते काढण्यात येईल नक्कीच. बघा प्रेक्षकांनी लक्ष द्या नीट. लकी ड्रॉ 4 चिठ्ठ्या उचलण्यात येतील. गिफ्ट आहे प्रत्येक लकी. श्राव्या किती नंबर आहे सांग. 460. 460. 460 कोण आहे का. 460 नंबर. चला लास्ट अँड फायनल कॉल. 460 आहे का. नाहीये. चला कॅन्सल. नेक्स्ट चिठ्ठी काढण्यात येईल श्राव्याच्या शुभात से. 341. 341 कोण आहे का. 341 कोण आहे का. आहेत. या लवकर या. चला दावत या. अजून एक काढायची श्राव्या. थ्री टू 322 कोण आहे. 322 यस कोण नाही आहे. कॅन्सल. 322.
4 444 444 कोण आहे का? 444 कोण आहे? अरे बापरे 444 आहेच का? हे साहेबांच्या शुभाचे बॅग देण्यात येईल. 444 देखील आलेले आहेत. आपलाच माणूस आहे 444. निशांत आहेत, निशांत राऊत, कृष्णाचे एकदम जिवलग मित्र निशांत राऊत. नक्कीच आम्हाला माहिती पोहोचते की लहान मुलांचा लीडर म्हणून ज्याची ओळख आहे. हे ते बघा पूर्ण जल्लोष चालू आहे तिथे. आपल्या लीडरला बॅग मिळाली आहे. जोरदार जोरात आवाज कर एकदा. हे बघा आवाज चालू आहे. लीडर का म्हटलं जातं सर? यस येस चेतन सर ऑफिशियल पंच होते, तिथून रजा घेतात. त्यांचा देखील यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. यस विनंती असेल चेतन चव्हाण सर आपण या. आपला देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर